नमस्कार मित्रांनो, बघा या ठिकाणी हा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न तसा सोपाच आहे, पण परीक्षेमध्ये असा प्रश्न एकदम समोर आल्यामुळे आपल्याला वेळ न मिळाल्यामुळं आठवत नाही की याचं सूत्र काय आहे. त्यामुळे एक रिव्हिजन म्हणून आपण हा प्रश्न पाहूया. याचे संलग्नित एक दुसरा एक कन्सेप्ट आहे ते पण बघूया. बघा प्रश्न काय सांगतोय, एका समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. आता बघा, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ पाहिजे आपल्याला. मग समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ लिहितो तुम्ही. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर बघा काय मित्रांनो, √3/4 इंटू ए स्क्वेअर. आता ए स्क्वेअर म्हणजे काय मित्रांनो, याची बाजू. तर बाजू दिलेली आहे आपल्याला काय मित्रांनो, √3/4 इंटू 12 स्क्वेअर. म्हणजे 12 स्क्वेअर काय आपण करूया, 12 इंटू 12 करूया. चालेल, असं लिहिलं तरी चालतं किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल की 12 स्क्वेअर 144 आहे की नाही. 4 1 जा 4, 4 3 जा 12. मग इथं आन्सर काय मित्रांनो, 3 आणि 12 उरले. 12 3 जा 36, 36√3 सेंटीमीटर म्हणून सेंटीमीटर करूया आपण. हे असं याचं उत्तर येईल. ते समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ असं येईल. किंवा तुम्ही इथे ही स्टेप काय करू शकता, √3/4 इंटू 144. मग याला काटाकाटी करून परत तेच आन्सर येणार आहे. लक्षामध्ये आता हे झालं याचं उत्तर, 3 नंबरचं उत्तर आहे. पण जर तुम्हाला इथं बाजू दिलेली म्हणून तुम्ही उत्तर काढू शकले, पण हाईट जर दिली असेल, समभुज त्रिकोणाची हाईट आणि क्षेत्रफळ जर विचारलं, सूत्र काय बघा मित्रांनो, हाईट दिलेली असताना ते सेम तेच. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर हाईट स्क्वेअर मित्रांनो, काय हाईट स्क्वेअर अपॉन काय येईल, √3. हे आहे समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं दुसरं सूत्र. पण हाईट दिलेली असेल तर इथं बाजू दिली म्हणून हे वापरायचं, हाईट दिलं तर अशा प्रकार सूत्र वापरून आपण क्षेत्रफळाचं क्षेत्रफळ काढू शकतो. लक्षामध्ये. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रांनो, वेगवेगळे प्रश्न पाहण्यासाठी. धन्यवाद.